माझे नाव आराध्या आरती संदीप शेळके. माझ्या शाळेचे नाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळा शिवडी. आषाढी एकादशीच्या दिवशी शेषशायी श्री भगवान विष्णू शयन करतात व कार्तिकी एकादशी जागृत होतात अशी समजूत आहे. आषाढी एकादशी म्हणजे आषाढ महिन्यातील एकादशी तिथी. आषाढ महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशीला देवशयनी एकादशी असे देखील म्हणतात. हा दिवस धार्मिक व आध्यात्मिक दृष्ट्या खूप महत्त्वाचा मानण्यात येतो. या दिवशी देव निद्रिस्त होतात. पंढरपूरचा विठोबा हा अवघ्या महाराष्ट्राचे दैवत असून इथे लाखो वारकऱ्यांचा मोठा मेळा भरतो. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून ठिकठिकाणाहून लाखो भाविक लोक इथे येतात. विठ्ठलाचा नामघोष करत पायी चालत येतात. अगदी भक्तिभावे इथे येऊन पोहोचतात. चंद्रभागेत स्नान करून विठ्ठलाचे दर्शन घेतात. आषाढी वारीला शेवगाव इथून पूर्ण ब्रह्म अधिकारी श्री संत गजानन महाराजांची, आळंदीहून ज्ञानेश्वरांची, देहूहून तुकारामांची, पैठणहून एकनाथांची, त्र्यंबकेश्वरहून निवृत्तीनाथांची तर उत्तर भारतातून कबीराची पालखी येते. या दिवशी वारकरी संप्रदायात उपवासाला विशेष महत्त्व आहे. वारकरी संप्रदायाची वारी घेऊन येण्याची परंपरा ही 800 वर्षांपेक्षाही अधिक काळापासून सुरू असल्याचे सांगण्यात येते. आषाढी वारीला सामाजिक व सांस्कृतिक दृष्ट्या खूप महत्त्व आहे. हे एक महत्त्वाचे धार्मिक व सांस्कृतिक पर्व आहे, ज्यात विविध जाती धर्माचे लोक एकत्र येतात व पंढरपूरला विठ्ठलाच्या दर्शनासाठी जातात. यामुळे समाजात एकता व समतेची भावना वाढीस लागते. वारी ही कोणत्याही जाती धर्माचा व सामाजिक स्तराचा भेदभाव केला जात नाही. सर्व वारकरी एकत्र येतात, भजन कीर्तन करतात व एकमेकांना मदत करतात. यामुळे समाजात एकता व समतेची भावना वाढीस लागते. वारी हे एक सामुदायिक भक्तीचे प्रतीक आहे. वारकरी एकाच ठिकाणी, एकाच वेळी, एकाच उद्देशाने एकत्र येतात व पंढरपूरला विठ्ठलाच्या दर्शनासाठी जातात. यामुळे सामुदायिक भक्तीची भावना वाढीस लागते. वारी ही एक महाराष्ट्राची फार जुनी सांस्कृतिक परंपरा आहे. वारीमध्ये वारकरी वेशभूषा करतात. भजन, कीर्तन, दिंडी, रिंगण यांसारख्या गोष्टीतून महाराष्ट्राची संस्कृती जपली जाते. वारीतून सामाजिक संदेशही दिला जातो. वारकरी नेहमीच योग्य मार्गदर्शन करतो. वारीमध्ये एक मानसिक शांती व आनंदही मिळतो. वारकऱ्याला चालताना, बोलताना, भजन कीर्तन करताना व विठ्ठलाचे दर्शन घेताना एक वेगळाच आनंद मिळतो. थोडक्यात सांगायचे झालं म्हणजे वारी हे एक सामाजिक चळवळ आहे, ज्यामुळे समाजात एकता व समतेची भावना वाढीस लागते. इतक्या वर्षांनंतरही प्रत्येक स्त्री व पुरुषाच्या मनात वारीची भावना, एक आदर व स्थान यांचे श्रद्धा यांचे स्थान बाळगून आहे. जागतिक पातळीवरील लोक देखील वारीचा अनुभव घेतात. जागतिक पातळीवरील अभ्यासक, संशोधकही वारीचा अनुभव घेण्यासाठी वारीमध्ये येतात. शेतकरी शेतात पेरणी करतो, वारीसाठी निघतो. ते घरी पोहोचेपर्यंत शेतात जोमाने वाढ झालेली असते. हेच पिकलेले धान्य शेतकऱ्याला जगण्यास अधिक बळ देतात. पंढरीची वारी ही एक सामाजिक चळवळ आहे, जी महाराष्ट्राला जगात एक ओळख मिळवून देते. शेवटी एवढेच म्हणावेसे वाटते. रामकृष्ण समचरण सरोजम सांद्रणीलाभुदाभम जघन निहित पाणी मंडनम मंडनाना तरुण तुलसी माला कंदरम कंदनेत्रम सदय धवलहासं विठ्ठलं चिंतयामि. धन्यवाद.